तर चला मित्रांनो, आता आपण पंचकेदारमधले आपण तिसऱ्या केदारला जाणार आहे, जे आहे तुंगनाथ. आपण सेकंड केदार मध्यमेश्वर करून आता आपण चाललेलो आहे तुंगनाथला. तर कसलं भारी दिसते ना, जसं की लॅपटॉपचं बॅकग्राऊंड वॉलपेपर असतो ना, तसा व्ह्यू यायला लागला आहे आता. तर किती भारी आहे. चला आता थोड्याच वेळ आपण वरती चोपट्याच्या बेस कॅम्पला गेलो ना, तिथं आपण गाडी पार्क करून आपण जेवण वगैरे करून वरचा प्रवास चालू करणार आहे. गर्दी तर खूप आहे आता, आपल्याला पार्किंगला जागाच गावना झाली. आपण तरी पण इथं गावलेलं आहे. आपण आता इथं गाडी पार्क करणार आणि नंतर आपण निघणार. वही रोज वाली सब्जी। हाँ बढ़िया। थोड़ी अलग बनी। आज थोड़ी अलग, आज क्या अलग आएगा? हमने फ्लावर डाला। क्या डाला है? कल भी फ्लावर डाला था ये। कल डाला था ना फ्लावर, है कि नहीं? फ्लावर डाला था वो, ये वाला फ्लावर का गड्ढा। ये क्या होता है? ये फ्लावर नहीं होता, फ्लावर गोभी का फूल। गोभी का फूल। गोभी। हाँ। गोभी डाली है आज एक्स्ट्रा। मैं कह रहा है फ्लावर क्या है? तो हम सगर गांव में रुके हैं, कल से चलेंगे अपनी रुद्रनाथ ट्रैक के लिए। तो भाई सब्जी तर आपल्या संग एक दिल्लीचा मित्र होता, तो पण एक ब्लॉगर आणि रायडर पण होता. तो त्याची बाईक घेऊन आलेला आणि आपल्याला खूप हेल्प केली त्याने. त्याच्यानंतर त्याने त्याच्या गोप्रोनं आपला खतरनाक व्हिडिओ बनवला की नाही. जेवण कसं बनवालतो आम्ही, काय मज्जा मस्ती केली ती पूर्ण. आणि त्यातल्या त्यात राजूभाई म्हणजे काय, राजूभाई आपलं जे पुढचं डेस्टिनेशन तो पण पंचकेदार यात्रा करायला होता. मग आम्ही काय करणार, आमचं सामान जे आहे ते त्याच्या बाईकवरती देणार आणि आम्ही नंतर मागून बाईक ह्याच्यावरून कारमधून जाणार, जे रेंटेल कार असतं त्याच्यामधून, आणि तो पुढच्या पॉईंटला जाऊन थांबलेला असणार. त्यामुळे आमची खूप हेल्प केली त्यानं. त्यामुळे आम्ही त्याला जेवण वगैरे करताना त्याला आम्ही सांभाळून घेणार, आमच्यात जेवण वगैरे आमच्यातर्फे असं फ्रीमध्ये जेवायला. खूप मजा केली. इस तरह संकेत भाई ने खाना बनाया है और हम ये खा के अभी हम ऊपर के ट्रैक के लिए निकलेंगे. जीरा राइस, मिक्स वेज भाजी इसी स्टोर से बना है. अभी तर अशा तऱ्हेने आपण रात्री जेवण करून झोपलो. सकाळी आपली आता ट्रेकिंग चालू झालेलं आहे. आपण आता वरती तुंगनाथच्या दिशेने जाणार. तर आपल्याला इथं जे घोडं भेटतात ते काय रेटने भेटतात ते बघा. तर इथून जसं की केदारनाथला पालखीची सोय असते, तशी इथं पालखी, घोडा, कच्छर हे सगळं इथं भेटलं जातं. तर हे उत्तराखंडमध्ये वसलेले एक मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे, जे की आहे तुंगनाथ. अपन खूब मजा के लिए थे. पे आपको अलग ही वाइब आएगी, इधर रहने का मन करेगा, इधर आपका घर हो ऐसा लगेगा. देख सकते हो भेड़ है, छोटी मोटी झोपड़ियाँ है, और ऊपर की तरफ वो देखते पहाड़ी पे ग्लेशियर भी है. इस वजह से ही तुंगनाथ पे ज़्यादातर लोग आ जाते हैं. ड्रोन शूटिंगमधून आपल्याला असं दिसतं तुंगनाथला. ते वरती आपल्या मंदिर आहे, खालून एकदम 3 किलोमीटरचा 3-3.5 किलोमीटरचा ट्रॅकिंग आहे. ये देखो फिसलन भरा रोड है, आगे तो देखो पूरी गुफा टाइप है. जाओ उधर जाओ.
तो दोस्तों अभी हमने तुंगनाथ का शॉर्टकट ले लिया है बीच में से, पूरा जंगल ही आ रहा है। शॉर्टकट है ये, देखो। तर आपल्या संगे निघालेले मामा जे की घोड्यावरती गेलेले ते एकदम आता वरती लेवल होते, म्हणजे आपण थोडं हळू म्हणजे थोडं मागं राहिलेलो. कच्चर भी मिलते हैं इधर। तर मित्रांनो, आपण जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं कोकणकडा आहे त्याच्यापेक्षा एक दुपटी तिपटीनं एवढी मोठी खोल दरी आहे या ठिकाणी, लय भारी. आपण या ठिकाणी गेलेलो, एका कोपऱ्याला उभारलो तर खाली जी जंगली भेडे असतात बघा, ते इथं एका दगडावर बसलेले, ते याच्यामध्ये नाही कैद झालं, पण लय भारी. तर आपण वरती पोचलो त्या ठिकाणी जे आपल्या जे मागच्या साईडला मंदिर दिसतं ते आहे तुंगनाथचं मंदिर, आणि आपण आता आहे ते बाजारपेठ आहे तुंगनाथची, आणि ते मागचे मंदिर आहे तुंगनाथचे. तर अशा तऱ्हेने आपण या ठिकाणी 3.5 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलेलो. तो आप आ जाइए इधर पंच केदार यात्रा के लिए। और ये अभी नवंबर के 10 तारीख या 11 तारीख को मंदिर भी बंद हो जाएगा। हर हर महादेव। या ठिकाणी जास्त करून बटाटे वगैरे आणि जेवणात पण असतं काही राईस राजमा हे असतं, जास्त करून इथले लोक तेच खातात. त्यानंतर मामाने चहा बनवला, चहा पिऊन त्यानंतर आपण वरच्या दिशेने गेलो. आणि जसं जसं आता मंदिर तुंगनाथ तिथून वरती एक 1.5 किलोमीटरचं ट्रॅक आहे, वरती आहे पूर्ण, जिथं आपण चंद्रशिला म्हणून टॉप आहे तिथं जाणार. पण काय वरती जसं जसं जाईल तसं एकदम निसर्गाच्या रम्य वातावरणात एकदम लय भारी वाटतं. कारण का असं होतं की ढग खाली ना आपण वरती.
तर तुम्हाला काय वाटते, ही पान कोंबडीगत काय तर आहे? तो हाय दोस्तों, अभी पूरा तुंगनाथ और चंद्रशिला पे आ गए। मंदिर, इधर का मंदिर दिखाता हूँ, चंद्रशिला का। इधर पूरा ट्रैक कर रहे हैं, पंच केदार पूरा साथ में कर रहे हैं। आपने कौन से किए अभी? अभी केदारनाथ कर कर आया, मधुमेश्वर हो गया। ठीक है, हम भी आप। यार वरती पोचले असं फील आलं की जसं आपण माउंट एव्हरेस्टवर आलं की ते. कारण का वरती जेव्हा पोचलो तेव्हा मी चंद्रशिला मंदिराच्या जरा साईडला बसलो आणि हे बघा एकदम जसं की माउंट एव्हरेस्टवर मी माउंट एव्हरेस्ट पूर्ण सैर केल्या गत. ये कसलं खतरनाक आहे. आपण वरती बॅग खाली ना आपण वरती, आणि जसं की लॅपटॉपमध्ये व्ह्यू असल्या का ती व्ह्यू यायला लागलाय, लय भारी. ये है चंद्रशिला का मंदिर। जूम करना है या फिर नॉर्मल चलने दो? तर अशी मान्यता आहे की राक्षस राजा रावण होता ना, त्याचा वध झाल्यानंतर आपले रामांनी या ठिकाणी ध्यान केले होते. आणि या ठिकाणाहून आपल्याला चंद्रशिलावरून आपलं त्रिशूल पर्वत, पण केदारनाथ पर्वत हे या ठिकाणी सर्व नजारे या ठिकाणी ऊपर 1 किलोमीटर, ये ना इधर से हमने सुबह सुबह अपने सनराइज का व्यू देख सकते हैं आप। इधर आने के लिए आपका बहुत खा रही है, तकलीफ अपन उठाई है, का। और सुबह सुबह हम बहुत ठंडी में इधर आ गए। तर असंच लडखडत हिंदीमध्ये थोडंसं बोललं. आपण सकाळ सकाळी लवकर आलो की आपल्याला सकाळ सकाळचा जो सूर्योदय आहे तो बघायला मिळेल, आणि तो बघितला आपण. तो बघितला पूर्ण, जसं की एकदम बरं आपली आबाळाची जशी चादर असते तसं आबाळ लय भारी. तसं तर आपण वरती आल्यानंतर आपल्याला नंदा जे की पर्वत आहे ते दिसले. त्यानंतर नंदागुंटी, त्रिशूल पर्वत, त्रिशूल 2 हे पूर्ण जे मोठे हायेस्ट पर्वत ते आपल्याला वरतून दिसतात. तर अशा जे की 12,000 फूट उंचीवर असलेले या हायेस्ट टॉप चंद्रशिला या ठिकाणी यायचं असेल किंवा आणि काही माहिती असेल तरी पण मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि असेच आपले नवीन नवीन पंचकेदारचे व्हिडिओ येत राहतील. तर पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर पण करा. तर धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र. हर हर महादेव. तर चला मित्रांनो, लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला.